संख्यांच्या जगात ना दोन महत्वाचे प्रकार आहेत. चला मूळ आणि संयुक्त संख्यांबद्दल जाणून घेऊया. नाही, अजिबात नाही. प्रत्येक संख्येचं आपलं वेगळं वैशिष्ट्य असतं जे तिला खास बनवतं. संख्यांना दोन गटांमध्ये विभागलं जातं आणि हे त्यांच्या विभाजकांनुसार ठरतं. चला तर मग पाहूया पहिला प्रकार, मूळ संख्या. यांना गणिताचे बिल्डिंग ब्लॉक्सही म्हणतात. म्हणजे या संख्यांना फक्त एकने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो, बस. उदाहरणार्थ 2, 3, 5 आणि 7 यातली 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता दुसरा प्रकार पाहूया, संयुक्त संख्या. सोप्पा आहे, ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त. या संख्यांना एक आणि स्वतः ती संख्या सोडून इतर संख्यांनीही भाग जातो. जसं की 4, 6 किंवा 9. उदाहरणार्थ 6ला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. चला हे अजून सोपं करूया. आपण 4 या संख्येचं उदाहरण घेऊ. तर 4 ही संख्या मूळ आहे की संयुक्त? काय वाटतं? चला शोधूया. ओके, तर 4ला 1ने भाग जातो, 2ने सुद्धा जातो आणि स्वतः 4ने तर जातोच. म्हणजे 4चे एकूण 3 विभाजक आहेत, 1, 2 आणि 4. हे 2 पेक्षा जास्त आहेत. आणि म्हणूनच 4 ही एक संयुक्त संख्या आहे. अगदी बरोबर. चला तर या दोन्हींमधला मुख्य फरक एकदा पटकन बघूया. मूळ संख्यांना फक्त 2 विभाजक असतात, पण संयुक्त संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. एक मिनिट, पण मग 1 या संख्येचं काय? ती मूळ आहे की संयुक्त? हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे.